नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुधी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी, आता मार्च महिना सुरू झाला आणि आजची तारीख आहे 4 शुद्ध पंचमी. आज फाल्गुन शुद्ध पंचमी आणि आजपासूनच खऱ्या अर्थाने शिमगोत्सवाला सुरुवात आहे. कोकणातील शिमगोत्सव हा अगदी बघण्यासारखा असतो आणि आज तुम्हाला आजच्या दिवसापासून तुम्हाला आपल्या माझ्या चॅनलवरती आता रेग्युलर व्हिडिओ येत जाणार आहे. तर आपल्या ही आता शिमगा सिरीज चालू होणार आहे. तर आज आपण प्रथम मित्रांनो चाललो आहे आपण दापोली तालुक्यातील कलंबड या गावी. कलंबड गावी जे हे श्रीदेव धावजी देवस्थान, एक जागृत देवस्थान आहे दापोली तालुक्यातील आणि त्याच मंदिरात आज श्रीदेव धावजी देवस्थानाची पालखी आज मंदिरातून बाहेर निघणार. त्याच मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार. दरवर्षी जातो, तर आज देखील चाललो आहे. आता सकाळची मंडळी वाजले जवळजवळ आता 9 वाजायला येतील आणि आता आम्ही चाललो आहे असूदवरून डायरेक्ट तिकडे कलंबडला जाणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. आणि मित्रांनो, आता आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ म्हणजे दिवसातून 2-2 देखील व्हिडिओ येत जाणार आहेत आणि काही व्हिडिओ येतील ना, त्या व्हिडिओना इंट्रो देखील नसणार आहे, डिरेक्टली शूट असणार आहे. म्हणजे ज्या गोमुनाथ असतो, राधेनाथ असतो, तसं संकासूर, तसे नकटा ह्या व्हिडिओ असतील ना, त्यांना इंट्रो वगैरे नसणार आहे. डायरेक्ट त्या व्हिडिओ आपण चॅनलवरती टाकणार आहोत, त्यांना इंट्रो देणार नाही. आणि संपूर्ण मित्रांनो, आपण जवळजवळ दुर्वटपर्यंत म्हणजे धुळीवंदनपर्यंत आपण हा शिमगा सिरीज चालू ठेवणार आहोत. आपल्या चॅनलवरती नक्की कंटिन्यू बनून राहा आणि रेग्युलर व्हिडिओ येतच जाणार आहेत. तर शिमगोत्सवमध्ये खूप काही कोकणामध्ये ना प्रत्येक चालीरीती आणि रूढी परंपरांनुसार शिमगोत्सव होत असतो. तर प्रत्येक म्हणजे ग्रामदेवतेच्या पालख्या आज खऱ्या अर्थाने मंदिरातून बाहेर पडतील घरोघरी जाण्यासाठी. आणि प्रत्येक म्हणजे कोकणातील ग्रामदेवत असतात, एक ग्रामदेवताचं प्रत्येक ग्रामदेवताची पालखी असते. काही जणांचं संकासूर असतो, तसंच गोमुनाथ असतो, राधेनाथ असतो, नकटा असतो आणि तमाशा देखील असतो. पण आता संपूर्ण आपण ह्या शिमगा सिरीजमध्ये ना तुम्हाला वेगवेगळे आपण तुम्हाला हे पारंपरिक खेळ दाखवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवा. चला आता मित्रांनो, आपण जाऊ आता कलंबड या गावी आणि हा पालखी सोहळा. चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, इकडे बघताय बाईकने चाललो आहे आणि असूद्या गावी आपला कोकणी आतिथ्य देखील येणार आहे. त्याला घेऊन तिकडे कलंबड या गावी जाणार. चला ते आता जाऊया मंदिराच्या इथे. आपण आलो आहे कलंबड या गावी आणि इकडे बघताय श्रीदेव धावजी देवस्थान मंदिर. थोड्यात आपण मंदिरामध्ये जाणार आहोत आणि इकडे बघताय आपला कोकणकर आदित्य. नमस्कार. आणि ह्या मंदिराच्या साईडलाच इकडे बघताय, इकडे गाव आहेत. हा कळंबड गाव घर आहेत. इकडे नारळी पोफळीच्या बागा आणि आता हळूहळू गावातल्या तर माणसं जमा होतील आणि थोड्या वेळात पालखी सजवायला देखील सुरुवात करतील. आपण आता मंदिरामध्ये जाऊया, प्रथम दर्शन घेऊया मंदिरामध्ये जाऊन. चला इकडे बघताय मंडळी, दगडाची तटबंदी केलेली आहे, खूप छान प्रकारे नक्षीकाम आहे. इकडे नंदी. चला आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करूया. प्रथम दर्शन घ्या तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. इकडे बघताय गावातील मंडळी हळूहळू जमायला सुरुवात होईल. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या. इकडे बघताय गावातली मंडळी आता हळूहळू जमायला सुरुवात झाली आणि पालखी सजावट करायला देखील आता सुरुवात होईल. आणि इकडे बघताय या पालखीवर वाजणारं पारंपरिक वाद्य त्याची आता म्हणजे सजावट चालू आहे. ते आज ते आता बघा ते कापड वगैरे बांधत आहेत. ते उतरलेले ढोल असतात ना, ते आता चढवणार. खूप वाद्य खूप मोठं आहे त्यांचं. आलूबाजा त्याच्याबरोबर असणारे ते मोठे ढोल, ते नगारा, ते ताशा, खूप वाजवून येतात. थोड्या वेळात वाजवतील आता.
तर मंडळी इकडे बघताय तर गावातली मंडळी आहेत ना तिकडे आतमध्ये गेलेले आहेत। तर मंडळी मेन मंदिरापासून नावजी देवस्थानाच्या मंदिरापासून म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरती ना इकडे रोडवरती चालू आणि इकडे जागमाता देवीचं स्थान आहे आणि त्या देवीला सांगण्यात येतं की आज पालखी बाहेर पडणार आहे, तर तू देखील या खेळांसोबत चल असं सांगण्यात येतं। तर जाऊया आपण तिथे। बसायला ठरवलं तर जागमाताबाई चल चल। कधी गेल्या वर्षी काय की काय पाहिजे तर मंडळी प्रथम जागमाता देवीला पालखीमध्ये बसण्याचं मान दिलं, त्यानंतर तिकडे हलती गेलो, तिकडे देखील देवाचे मानकरी आहेत ना ते मान देऊन आलो। आता इकडे बघताय सर्व ही गावातील मंडळी इकडे जमलेली आहेत आणि इकडे आता पालखी सजावट करायला देखील सुरुवात झालेली आहे, हे बघा। आणि इकडे खालूबाजा सर्व तयार आहे, पारंपरिक वाद्य, इकडे खालूबाजा आहे, इकडे 2 नगारे आहेत, इकडे ढोल आहे। तर थोड्या वेळात आता यांचा वाजप होईल, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। इकडे
इकडे बघताय मंडळी, प्रथम ते देवाचे मुखवटे असतात ना ते पालखीमध्ये बांधवण्यात येतात व्यवस्थित. त्यानंतर मग वरती ते कापड वगैरे लावतात. आता सुरुवात आहे. तर मंडळी आत्ताच पालखीची सजावट झालेली आहे. इकडे बघताय आता इथे पूजा होईल आणि मंडळी इकडे बघताय त्यांचा आता हे पारंपरिक नाच सुरू होतो आहे. इकडे डेरा बांधण्याचं काम चालू आहे आणि त्याला फक्त माडाची पात लावली आहे. ती माडाची पात ओढणार, त्याला आवाज येणार आणि त्याच्यावरती गाणी बोलणार. छान असतंय.
मंडळी त्यांचा आता पारंपरिक नाच झालेला आहे. आता थोड्या वेळात पालखी निघेल. आता इकडे रक्त मंडळी सर्वही मंडळी बसले होते इकडे. त्यांचं आता नियोजन झालेलं आहे की कोणत्या दिवशी पालखी कुठे जाणार, कशी फिरणार, हे सर्व नियोजन झालेलं आहे. आता पालखी उठणार, थोड्या वेळ नाचवणार आणि मग पालखी जाणार साणेवरती. मंडळी आता पालखी आलेली आहे सानेवरती. इकडे बघताय पालखी सानेवरती ठेवलेली आहे. आता इथे महिला पूजा करतील. आणि मग पालखी जाणार सारंगला, त्यानंतर साकोडे, नंतर संध्याकाळी दापोलीमध्ये जाणार असं नियोजन आहे. इथे बघताय 2 गाड्या लागलेल्या आहेत मोठ्या, गाड्यांमध्ये जाणार पालखी.
तर मंडळी श्रीदेव धावजी देवस्थानाची पालखी मंदिराबाहेर निघाली आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहिलं असेलच. आत्ताच पालखी मंदिराबाहेरून निघाली आणि सानेवर जाऊन तिथे पूजा झाली. आणि त्याच्यानंतर पालखी आता जाणार सारंगमध्ये, त्याच्यानंतर साकुर्डा, नंतर दापोलीमध्ये. अशी सर्व गावं घेत ही जवळजवळ पालखी 10 दिवस बाहेर असणार. आणि सर्व म्हणजे दापोलीमध्ये जेव्हा ही पालखी जेव्हा म्हणजे श्रीदेव धावजी देवांची पालखी जेव्हा बाहेर पडत नाही ना तोपर्यंत शिमगा सुरू झाला नाही असं बोलतात. आता खऱ्या अर्थाने शिमगोत्सवाला सुरुवात झाली. आता आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येत जातील. तर व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशा होते अजून कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जो शिमगोत्सव होता तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.